नमस्कार, अंजली ब्युटी पार्लर क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। या ठिकाणी मी लेयर कट करणार आहे। तर याची मी जास्त डीप व्यू करणार नाही। तर किती कटिंग करायचं हे केलं पाहिजे त्यांना समोरच्यांना विचारून घ्यायचं। तर मी आता पूर्ण केस विंचरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर पाणी मारून घ्यायचं। केस कसे धुतलेले आहेत का, शॅम्पू केलेले आहेत का ते बघायचं। कधीही हेअर कटिंग करायची असेल किंवा तुमच्याकडे कोणी आलं असेल तर त्यांना विचारून घ्यायचं की तुम्ही शॅम्पू केलेला आहे की नाही। तर या ठिकाणी बघा मध्यावरती मी बरोबर सरळ लेवलमध्ये किती कट करायचं विचारलं त्यांना, जास्त नाहीये। त्याच्या मधोमध भांग पाडला आणि जी आपण खालची लेंथ घेतलेली आहे तर खांद्याकडे येऊन त्या लेवलनी समोरील सगळे केस मी पार्ट करून तर त्या लेवलमध्ये कट करून घेते। पूर्ण असे त्या लेवलमध्ये खांद्याकडे जायचं। मागची जी लेंथ आहे त्या लेंथ जी घेतलेली आहे त्या लेवललाच आपल्याला बाकीचे समोरील सर्व आणि एकाच ठिकाणी थांबायचं, आपल्याला सरकायचं नाही। तुम्ही थोडं जरी त्याची बदललात तर तुमची हेअर कटिंग खालीवर होणार आहे। तर त्याची काळजी घ्यायची। थोडी जरी तुम्ही थोडासा फरक केला म्हणजे मागच्या साईडला राहिलात किंवा पुढच्या साईडला गेलात तर तुम्ही पण खांद्याच्या लेवललाच थांबायचं। तुम्ही खांद्याच्या लेवल आता तुमच्या लक्षात येईल मी एकाच ठिकाणी थांबलेली आहे, एकाच ठिकाणी बरोबर पुढील केस मी बरोबर त्या ठिकाणी घेऊन येते। अशा पद्धतीने आधी आपल्याला पूर्ण पहिला एक यू कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण चेक करायची की आपण बरोबर तो यू कट केलेला आहे की नाही। थोडंसं परत एकदा आपल्याला चेक करून घ्यायचे। सर्व केस हातामध्ये घ्यायचे आणि विंचरून एक्स्ट्राचे आहेत का ते बघायचं। जर असेल तर बघा आता एक मला सापडला, केसाची बट सापडली। असं विंचरल्यानंतर लक्षात येतं एखादी बट राहिली असेल तर परत आपल्याला पूर्ण खांद्याकडे यायचे आणि ती बट त्या लेवलमध्ये कट करायची। आता आपल्याला लेयर टाकायचे आहेत, तरी पण आधी आपण चेक करायचं आणि नंतरच लेयर टाकायला घ्यायच्या। पूर्ण आपल्याला पहिल्या वेळेस ज्या वेळेसची आपण जी लेंथ आहे ती बरोबर घेतल्याशिवाय आपल्याला लेयर टाकायच्या नाहीत, एवढी काळजी घ्यायची। थोडं जरी आपल्याला किंचित जरी असं वाटलं की या साईडनी कमी जास्त आहेत मग ते चेक करूनच आपल्याला पुढे जायचं आहे। तर तुम्ही बघत आहात मी डबल चेक करते। हेअर कटिंगची हीच खासियत आहे की बाबा आपल्याला चेक करणं फार गरजेचं आहे आणि जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं आणि कटिंग केलं तर तुमचा हेअर कट खूप छान दिसतो, चांगला लुक येतो। ही काळजी घेणं फार गरजेचं आहे की चेकिंगचं। बघितलं तुम्ही मी डबलदा चेक केलेला आहे। ज्यावेळेस मला खात्री वाटली बरोबर आहे त्याच वेळेस मी लेयर टाकायला जाते। तर आता ही पहिली स्टेप झाली। थोडंसं किंचित मी 20 ते 30 डिग्रीमध्ये घेतला। आता हे मी थोडंसं वरती घेते। म्हणजे आपण हे डिग्रीमध्ये कट करतो पण करतच आपण स्टेप कट, लेयर कट जे असतो तो डिग्रीमध्ये केला जातो। आणि केस आपले सतत ओले असले पाहिजे कटिंग करताना, नाहीतर केस सटकले जातात बोटाच्या पकडमध्ये किंवा कैचीमध्ये आपल्या बोटाच्या बसत नाहीत, निसटले जातात। तर जी घेतलेली आपली केस आहेत तर ते मी बघा आता दुसरी लेयर टाकताना पहिल्या लेयरचे केस आपण खाली वगळले जातात। आता तिसरी लेयर घेताना 90 अंशामध्ये घेतले आणि ते बघा खाली गेलेले आहेत, बाकीचे खाली पडतात। 30, 60, 90 या हिशोबाने मी 3 लेयर टाकतेय आणि जे आपण पहिले कटिंग केलेली आहे तर ती 20 मध्ये 0 मध्ये केलेली आहे, हे लक्षात घ्या।
परत परत असं चेक करायचं. आणि नंतर जे कट करते मी झिगझॅगमध्ये कट करते. आधी सरळ घेते आणि नंतर झिगझॅगमध्ये मग असं करत करत बघून घ्यायचं की लेयर व्यवस्थित पडल्यात की नाही. आता दुसऱ्या साईडनी ही पहिली स्टेप. आता दुसरी. वरच्या साईडला मी सरळ लेवलमध्ये घेऊन मग खाली मला कटिंग करायला जसं सोयीस्कर पडेल त्या लेवलमध्ये मी घेते, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस पुढचे केस घेतो, जर मागचे जे कटिंग केलेले त्याच्यातली थोडीशी लाईन घ्यायची असते आणि मग पुढचे केस घ्यायचे असतात. ते बघा. जे आपण ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस जे एक्स्ट्राचे आपण तिरकस घेतो हाताच्या पकडमध्ये, त्यावेळेस जे कटिंग करायचे आहेत तेच केस आपल्याला बाहेरच्या साईडला दिसतात आणि तेवढेच कट करायचे जे आपल्याला बाहेरच्या साईडला दिसतात. या ठिकाणी बघा, पकडच्या बाहेर जे दिसतात तेच कटिंग करतो. कटिंग केलेले पहिलेचे आणि नंतर राहिलेले केस घ्यायचे, किंवा जेवढे आपण त्याचे पार्ट करतो त्या हिशोबाने आपण केस कटिंगमध्ये घेतो. तर आपला पूर्ण हेअर कट होत आलेला आहे. पूर्ण विंचरून घ्यायचं, बघायचं की बाबा व्यवस्थित झालं की नाही. आपल्याला खात्री पटली पाहिजे, व्यवस्थित लेयर दिसल्या पाहिजे. तर असं चेकिंग करून घ्यायचं सर्व बाजूनी. कधी मधले केस पकडायचे, कधी वरच्या साईडचे पकडायचे, पण दोन्ही साईडनी सेम पकडायचे, म्हणजे आपल्याला बरोबर आहेत की नाही ते समजतं. आणि असं बघून घ्यायचं की केस बरोबर झालेत की नाहीत. आजचा हेअर कट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.